तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपनं खातं उघडलंय। भाजपचे रवी लांडगे दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेत। नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेत। मांडू इच्छितो या 7 मध्ये क्लिअर आहे। ज्यावेळेस ईव्हीएम मशीन या शहरामध्ये म्हणजे कुठल्याही पुणे महानगरपालिकेचे ज्या राज्यातल्या 28 महानगरपालिकेचं मतदान चालू आहे तिथं ईव्हीएम मशीन ज्यावेळेस त्या शहरात दाखल झाले असतील तर त्या ठिकाणी त्या सर्व राजकीय पक्षांना जे राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा राज्य स्तरावरचे पक्ष आहेत त्यांना इंटिमेशन द्यायचं किंबहुना त्या प्रभागामध्ये त्या मशीन्स येत असताना तिथले जे काही अधिकृत उमेदवार आहेत तो भले एखाद्या राजकीय पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्यांना त्या संदर्भात लेखी सूचना द्यायची की ह्या मशीन्स आलेल्या आहेत। त्या मशीन नका घेत असताना ज्या ठिकाणी त्या ठेवल्यात तिथं स्ट्रॉंग रूम तयार करत असताना स्ट्रॉंग रूम मध्ये नका एकूणच स्ट्रॉंग रूम सील करत असताना त्या मशीन तिथं नका तो प्रतिनिधी एक तर उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी या ठिकाणी हजर राहणं अपेक्षित आहे। असं असताना या ठिकाणी मागच्या दोन दिवसामध्ये माझ्या वानोडी प्रभागामध्ये म्हणजे वानोडी साळुंकर प्रभाग क्रमांक 18 मध्ये ह्या ईव्हीएम मशीन्स आलेल्या आहेत। या संदर्भातली कुठली पूर्वकल्पना माझ्या काँग्रेस पक्षासहित इतर कुठल्याही पक्षाच्या मंडळींनी दिलेली नाही। त्याचबरोबर आज त्या ठिकाणी जे काही चोरी छिप्या काम चालू होतं मुळात ह्या मशीन्स आल्या आम्हाला सगळ्यांना कळवायला होतं की या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे, या ठिकाणी मशीन्स आलेल्या आहेत, या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता तुमचं जे काय म्हणजे त्या मशीन्स आल्यानंतर त्या सील्ड आहेत का, त्याचा पुढचा प्रोग्रामिंग कसा असेल, त्या ठिकाणी नाही का FLC जे असते फर्स्ट लेवल चेकअप जे केलं जातं त्याच्यामध्ये उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी समोर ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना समोर बसून या ठिकाणी त्या सगळ्या प्रोसेस चेक केल्या जातात। म्हणजे त्या ठिकाणी कुठं सील तुटलेला आहे का, बॅटरी खराब आहे का, 100% बॅटरी त्या चार्ज आहे का, या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि मग त्याच्यानंतर त्या मशीन्स या ठिकाणी एकूणच त्यांच्या पेटीमध्ये बॉक्समध्ये पॅक्ट होतात। अशा प्रकारच्या एकूणच दिलेलं मॅन्युअल आहे सगळं। हे मी सांगतोय का तर राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांनी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी केलेला हा एकूणच नका प्रोग्रामिंग आहे। असा असताना आज त्या ठिकाणी म्हणजे मी या संदर्भामध्ये आत्ता लगेच पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रमुखांना, राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना या ठिकाणी माझं पत्र मेल करतोय की आज सकाळी ते नका आज संध्याकाळपर्यंतचा सगळं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला ताब्यात देण्यात यावं, मुळात कालपासूनच देण्यात यावा, मागच्या 24 तासातलं फुटेज देण्यात यावं। मशीन्स कशा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।